किरकोळ बाजारामध्ये साखरेचा दर 70 रुपये किलोवर पोहोचलाय, त्यामुळे चहा देखील महागलाय। साखरेचा 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा करण्यास मनाई करण्यात आली आहे। सरकारकडून घाऊक व्यापाऱ्यांकडील साठ्याची तपासणी केली जात आहे। किरकोळ बाजारामध्ये साखरेचा दर 65 ते 70 रुपये प्रति किलो इतका झालाय। गेल्या आठवड्यामध्ये साखरेचा भाव 80 रुपयांवर गेला होता। त्यामध्ये काहीशी घसरण झाली असली तरीही ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही। परेशानी होती माणसाची, सामान्य माणसाची परेशानी होती। 1 किलो नेणार माणूस अर्धा किलो न्यायले, सामान्य माणसाची परेशानीच आहे ना। कमीत कमी पहिला भाव होता तेच करावं। साखरेचे दर वाढल्यामुळे चहा प्रेमींच्या खिशाला देखील फटका बसला। चहाचा दर 2 ते 5 रुपयांनी वाढलाय। 15 रुपये देणार आहो, पण ते मान्य करायला पाहिजे ना कस्टमरनी। 10 ची आहे मग 15 काय घेताव असे बोलतात हो। चहा आम्हाला रोज लागतो, लागल्यामुळे आम्हाला काय पहिली 10 रुपयाला मिळायची, आता 15 रुपये चहा भेटायला लागले, तर आम्हाला काही चहा परवडत नाही। आणि महागाई आता ते एवढी भाव वाढला, 40 रुपये साखर होती, आता 80 रुपये केलंय। पुढे याच्या पुढे जगणं माणसाला फार कठीण आहे। साखरेची टंचाई आणि भाववाढ यामुळे राज्य सरकारनं साठेबाजी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली। साखरेची साठेबाजी होऊ नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं। साखर विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही। कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही। साखरेबाबतचे हे निर्बंध राज्यामध्ये 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू असतील। फक्त राज्य शासनाच्या परवानाधारक रेशन दुकानांसाठी हे नियम लागू नसतील। साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा पुरवठा विभागाकडून झाडाझडती सुरू करण्यात आली आहे। मॉल्स, स्वीट मार्ट, बेकरी आणि होलसेल दुकानदारांच्या साठ्याची तपासणी केली जाते। काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून 10 विशेष पथकांची नियुक्ती केली आहे। केंद्राच्या सरकारचं कुठले नियोजन नाही, त्याचा परिणाम आपण सगळेजण भोगतोय। एकीकडे ऊसाचा वापर इथेनॉलमध्ये करण्यात आला, इकडे डिझेल स्वस्त होईल, पेट्रोल स्वस्त होईल असं सांगण्यात आलं, त्याच्या किमती वाढल्यात। साठेबाजांवर कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हे दाखल करायला पाहिजे अशी मागणी होती। तर पहिली कारवाई तर अदानीवरच करावं लागणार आहे। परंतु नफाखोरांना फायदा होण्यासाठी साखरेचे दर वाढले गेले आणि त्यांचा फायदा आता सगळ्यांना झालेला आहे। आता हे जो छोटे छोटे व्यापारी आहेत, लोक साखर वाढणार म्हणून सणासुदीला लोकांनी साखर घेऊन ठेवलेली आहे। आता त्यामुळे आता रेट कमी करण्यामध्ये कुठलाही ग्राहकांना फायदा होणार नाही, तर मोठ्या व्यापाऱ्यांनाच फायदा होणार आहे आणि त्यामुळे सरकारचे हे उशिरा सुचलेलं सांड पडेल।